आयुष्य कसे जगायचे हे मनाला झालेली जखम शिकवते. मनाला स्पर्श करणारे सुंदर सुविचार. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात चढउतार येतात. काही लोक सोबत राहतात, काही ते सोडून जातात. पण आयुष्यभर सोबत राहणारी दोन गोष्टी असतात: चांगले विचार आणि चांगले संस्कार. आज आपण अशा चांगल्या विचारांची काही झलक घेणार आहोत. प्रतिभा आपल्याला देवाने दिलेली असते, त्यामुळे देवापुढे सदैव नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजातून मिळते, त्यामुळे समाजाचे आभारी राहा. पण नववृत्ती व अहंकार आपल्या स्वतःकडून निर्माण होतात, त्यांच्याकडून सावध राहणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही जाणता की सर्व काही व्यवस्थित आहे, तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राइब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. शांतपणे पाठीमागे पाहता आणि आकाशाकडे डोळे उघडून पाहता, तोच खरा आनंद आहे. खूप काही असण्यामध्ये आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कारण वाटल्याने आनंद कमी होत नाही, उलट वाढतो. मदत ही अशी कला आहे की ती केली की लगेच विसरली जाते, पण केली नाही तर टिकून राहते. रात्री हलकी झोप येते ते सहज नाही, त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. पायाला झालेली जखम आपल्याला सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं हे शिकवत असते. नाते टिकवायचं असेल तर चुका स्वीकारण्याची तयारी ठेवा आणि नातं सांभाळायचं असेल तर अनावश्यक केलं त्या चुका उघडू नका. योग्य दिशेनं वाटचाल करत असाल तर थांबू नका, ते मार्ग चालत राहा. समजा की आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक प्रकाशस्तंभ आहे. शिक्षक, मित्र, परिचित सगळेच तुम्हाला चांगलं करावं यासाठी एकमेकांचे हात धरतात. भूतकाळात रमू नका, भविष्याची स्वप्न सत्य पाहू नका, वर्तमानात जगण्याचं साहस घ्या. कारण आनंद हा प्रवास आहे, स्थळ नाही. प्रवासाचे शेवटचे ठिकाण नसतं, ते एक लहान मेणबत्तीचा प्रकाशही अंधार दूर करतो. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक पण लोखंडाच्या तारेपेक्षा प्रचंड मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाही. संवाद फक्त दोन माणसांमधला असतो, तिसरा आला की गप्पाच होतात. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं, ती दुर्बलता नसून शक्तीही असू शकते. खडकं झिजतात, प्रवाह रुंद होत जातो, जाळायला काय नसलं तरी पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. खर्च झाल्याचं दुःख नसतं, त्याला हिशोब लागला नाही तर त्रास होतो. प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते उत्तर कधी वेळ, कधी पैसा, कधी माणूस असतो, त्याच्या पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. आठवणी मुंग्यांच्या वारुळासारख्या असतात, किती आहेत हे मोजणं कठीण, पण एकदा बाहेर पडलं की मग सगळीच समोर येतात. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर तो जखम दाखवतो आणि कौतुकास पात्र होतो. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते. माणूस अपयशाला भीत नसतो, त्याला भीती वाटते तो म्हणजे खाल्लं काही नाही त्याने, तो म्हणजे खापर फोडायला काहीच मिळालं नाही. बोलायला कुणी नसणं यापेक्षा वाईट म्हणजे आपण बोललेलं समोर जात नसणं, हे खरोखर भयान आहे. कसं दिसायचं यापेक्षा कसं असायचं ते महत्त्वाचं आहे. ते शक्य नसेल तर कसं नसावं हे तरी नक्की ठेवा. पाण्यात राहायचं असेल तर माशांशी मैत्र करून बसणं पुरेसे नाही, आपल्यालाच मासा व्हायच लागेल. वादळ येतात तेव्हा मातीला घट्ट रुजून राहणं गरजेचं आहे, वादळ महत्त्वाचं नसतं. प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो. भूक आहे तेवढं खाणं प्रकृती, त्यापेक्षा जास्त खाणं विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती आहे. आपण किती पैसा कमावला त्यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवलं हे जो मोजतो तोच खरा आनंदी व्यक्ती होतो.